तर जेस्टेशनल हायपरटेन्शनमध्ये आपल्याला पेशंटचं फक्त बीपी कंटिन्युअसली मॉनिटरिंग ठेवावं लागतं आणि युरिन अल्ब्युमिन चेक करत राहावं लागतो. प्लस आपल्याला सोनोग्राफी सुद्धा करावी लागते. त्याच्यामध्ये असते महत्त्वाची डॉपलर स्टडी, जेणेकरून बाळाला जाणारा रक्तपुरवठा तो व्यवस्थित आहे की नाही हे चेक करावं लागतं. ठीक आहे. तर आता जो डॉपलर आपण करतो त्याचं महत्त्व काय आहे, की प्रीएक्लेम्शियामध्ये जे वेसल्स असतात बाळाकडे जाणारे ते छोट्या असतात. त्याच्यामुळे बाळाला रक्तपुरवठा कमी होतो आणि तो बाळ आययुजीआर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे बाळाचं वाढ कमी होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला डॉपलर स्टडी खूप महत्त्वाची आहे आणि डॉपलर स्टडीवरून आपण पेशंटची सीझर करायचं, नॉर्मल करायचं याचे पण डिसिजन आपलं त्या डॉपलर स्टडीवर अवलंबून असतं. नंतर आहे प्रीएक्लेम्शिया. प्रीएक्लेम्शियामध्ये आपल्याला पेशंटला 37 वीक्समध्ये डिलिव्हरी करावी लागते. त्याच्यावरती आपण पेशंटला ठेवू शकत नाही, कारण की त्याच्यामुळे बीपीमुळे आफ्टर 37 वीक्स पेशंट अति जोखमीची होऊ शकते. पेशंटला समोर जाऊन कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, हेल्थ सिम्पटम्स म्हणा किंवा इतर इक्लेम्शियामध्ये कन्व्हर्ट होऊ शकते. म्हणून प्री-इक्लेम्शिया पेशंटला 37 वीक्समध्ये डिलिव्हरी करावी लागते. नंतर आहे इक्लेम्शिया. इक्लेम्शिया पेशंटला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण 9 महिने कंप्लीट होईपर्यंत वाट बघू शकत नाही. झटकेवाल्या पेशंटला आपल्याला लवकरात लवकर डिलिव्हरी करावी लागू शकते. कारण की ती अतिजोखमीची पेशंट आहे, हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे आणि याच्यामुळे ती एक जीवघेणी अवस्था सुद्धा राहू शकतो. त्याच्यामुळे बीपी जो होतो प्रेग्नन्सीमध्ये तो खूपच जास्त महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे तुम्ही न टाळता डॉक्टरांकडे जाऊन पेशंटचं व्यवस्थित चेकअप करा, जेणेकरून आपण अगोदरपासून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेथड्स स्टार्ट करू शकतो आणि बाळ आणि आई दोघांना एक सुरक्षित असं वातावरण देऊ. थँक्यू.